निषेध फडणवीस सरकारचा जाहीर निषेध. कांगणे सरांचं अकाउंट डिलीट केलं. हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल. आज विषय असा आहे, ज्यावेळीपासून हे सरकार सत्तेवर आलं, स्वतःची मनमानीशिवाय दुसरं काही केलं नाही. आपल्याला हवं तसं हवं तेच करणार. हळूहळू हे सरकार देश लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे नेताना दिसतंय. कारण आज बघा, देशात, आपल्या राज्यात महाराष्ट्रात विरोधक नाहीत. विरोधक कशासाठी असतात तर जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावरती कंट्रोल करण्यासाठी विरोधक असतात. आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना तयार केली, त्याच्यात घटनेत त्यांनी ही तरतूद करून ठेवली. कशासाठी तर सत्ताधाऱ्यांना काहीतरी कंट्रोल असावं म्हणून. प्रत्येक माणूस चुकत असतो, पण त्या चुकांना हुकूम मानून त्या जनतेवर लादायच्या नसतात. जर विरोधक विरोध करत असतील त्या गोष्टींना, चुकीच्या गोष्टींना समर्थन करायचं नसतं. आणि हेच जर सरकार करत असेल तर अशा सरकारचा सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे. आपली जनता डोळ्यात एक चार लोक सगळे विरोध करताना दिसत आहेत. तर आजकाल फडणवीस सरकार त्या लोकांना पण गप्प करायच्या मार्गावरती आहे. जे सोशल मीडियावरती चार लोक त्यांच्या विरोधात आवाज उठवतात, ज्यांचे अकाउंट मिलियनमध्ये आहेत, तर अशा लोकांना गप्प करायचं, त्यांचे अकाउंट बंद कसे करायचे असे सोयीस्तर तयारी चालू आहे सरकारची. आणि कांगणे सरांचं तर आता अकाउंट बंदच केलेलं आहे ऑलरेडी. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला 17 लाखाच्या वरती फॉलोअर्स होते. आणि हे अकाउंट कशासाठी बंद केलं? फक्त आणि फक्त आपल्या सरकारवरती त्यांनी जे चुकीचं आहे ते चूक आहे हे दाखवून दिल्याबद्दल. तर ह्या लोकशाहीत आता हुकुमशाही चालली सरकारची. TETची परीक्षा आणि BEdची परीक्षा, अशा महत्त्वाच्या परीक्षा ह्या कांगणे सरांनी लाखो गरीब लोकांना मार्गदर्शन केलं. आपल्या मुलांना त्यांचं भविष्य घडवलं. जे देशाचे भविष्य आहेत त्यांना चांगलं मार्ग दाखवला. तर हे सत्ताधारी काय करायला लागलंय तर आपली जनता अजून कशी गरीब होईल ह्याचं सविस्तर प्लॅनिंग चालू आहे यांचं. आपल्या लोकांनी पुढे यायचंच नाही. फक्त पैसा असणाऱ्या लोकांना हे पुढे आणणार. गरिबांच्या लोकांना बिलकुल वाव राहिलेला नाही. आणि अशा प्रकारे जर इतकी मेहनत केल्यानंतर जर मुलांना परीक्षाच देता येत नसतील फक्त आणि फक्त सरकारच्या चुकीमुळं, तर अशा सरकारला काय म्हणायला पाहिजे? आणि अशा सरकारवर विरुद्ध जर बोललं तर त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल होईल. पण सरकारवरती काही होणार नाही. मग आता ही हुकुमशाही नाही झाली तर काय झालं? हुकुमशाहीचाच हा एक प्रकार होतो. तर कांगणे सरांचं अकाउंट फडणवीस सरकारनं लेटर पाठवलं इंस्टाग्रामला आणि त्या इंस्टाग्रामनं अकाउंट बॅन केलं. कारण काहीतरी समाजविरोधी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करतात असं गव्हर्नमेंटकडं लेटर गेलं ना. पण सरांनी कुठल्याच चुकीच्या गोष्टींना समर्थन केलं नव्हतं किंवा चुकीच्या गोष्टींना त्यांनी खतपाणी घातलं नव्हतं. जे आधी ब्रिटिशांनी आपल्याबरोबर केलं ते आता सध्या हे फडणवीस सरकार करत आहे. ब्रिटिशांनी
आपल्याबरोबर अशीच हुकुमशाही गाजवली, जे तुम्हाला हवं ते होणार नाही, आम्हाला हवं तेच होणार. आजकाल बघा, मुलांना नोकऱ्या नाहीत,